ज्ञान महत्त्वाचं आहे, नक्कीच महत्त्वाचं आहे, परंतु ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या ज्ञानाने तुमचं जीवन पहिलं काय झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे, सुजलम सुफलम झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. तुम्हाला ह्या सांसारिक जगामध्ये जर प्रभावीपणे काम करायचं आहे, प्रत्येकाला करायचं आहे, मग सद्गुरू म्हणतात तिथं फक्त ज्ञानाचा उपयोग नाही. मग तिथं काय, आकलनाची स्पष्टता पाहिजे. आकलनामध्ये स्पष्टता पाहिजे. कुठलीही गोष्ट जाणून घेणे याला काय म्हणायचं, आकलन. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जर आकलन प्राप्त झालं तर त्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि तुमच्यामध्ये प्रतिभा निर्माण होते आणि तुमचा प्रभाव पडतो. मग तुम्हाला जर तुमचा प्रभाव पाडायचा असेल ना, तर सर्वात सोपा मार्ग आहे तुमचं आकलन स्पष्ट करा. त्याच्यामुळे तुमचं आकलन जे आहे, तुमच्या समोर जे घडतं आहे त्यात तुम्ही सहभागी पाहिजे. तुम्ही इथंच असले पाहिजे आणि इथं असून तुम्ही त्या ठिकाणी केंद्रित असले पाहिजे. ठेवा, आकलन फार महत्त्वाचं. तुम्ही जिथं आहेत तिथं राहा, जे काही घडते त्यात सहभागी व्हा आणि पूर्णपणे डुबून जा. तुम्हाला त्या गोष्टीचं काय मिळेल, आकलन मिळेल. एखादा व्यक्ती नवीन भेटला त्याच्याबरोबर समरस होऊन जा. कुठल्याही प्रकारची पूर्वग्रह तयार करू नका. तो जसा आहे तसा त्याला स्वीकारा आणि अनुभव घ्या त्याचा. त्याला अनुभवातून जाऊ द्या तुमच्या. जेव्हा तो तुमच्या अनुभवातून जाईल आपोआप तुम्हाला काय होईल, त्याचं आकलन व्हायला लागेल. तो कोणालाच नाही कळला पण तुम्हाला कळेल. आकलनाची स्पष्टता आणण्यासाठी मन बाजूला सारलं पाहिजे आणि मन बाजूला सारण्यासाठी विचार थांबले पाहिजे आणि विचार थांबवण्यासाठी आपण कशात तरी गुंतलं पाहिजे. मित्र हो, जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्या कामाचा प्रभाव पडावा. तुमच्यापैकी असं कुणी आहे का त्याला असं वाटतं की माझं काम असंच झालं पाहिजे, त्याची कुणी ओळख पण नाही ठेवली पाहिजे? नाही, प्रत्येकाला वाटतं माझं असणं, माझं व्यक्त होणं, माझं काम या सगळ्यांमधून माझा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. मी जिथं कुठे जाईल तिथं मी उठून दिसलो पाहिजे असं म्हणतो ना आपण. त्यासाठी आपण चांगला ड्रेसअप करतो, चांगलं राहतो, नीटनेटकं वागतो, राहतो. हे सगळं करण्याच्या पाठीमागे आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आम्ही सुद्धा सूर्यासारखं थोडंसं चमकावं. मग आम्ही स्त्री असू किंवा पुरुष असू. पुरुष आपल्या कर्तृत्वाने चमकण्याचा प्रयत्न करतो, स्त्री आपल्या सौंदर्याने चमकण्याचा प्रयत्न करते. आजच्या पिढीने स्त्रियांना देखील कर्तृत्वाने चमकण्याची संधी दिलेली आहे. मग हे प्रभाव जो आहे, हा प्रभाव आम्हाला जर टाकायचा असेल तर आम्ही बऱ्याच वेळा असं करतो की आम्ही ज्ञानाचा आसरा घेतो. माझ्याजवळ किती ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधाराने मी जगासमोर प्रभाव दाखवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. जर आम्ही खूप सारी लोक जर गोळा झालो तर लोकांना अशी माहीत नसलेली गोष्ट आम्ही तिला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. बघा मला किती माहिती आहे, हां, माझं ज्ञान तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि त्या ज्ञानाच्या ताकदीवर लोक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान महत्त्वाचं आहे, नक्कीच महत्त्वाचं आहे, परंतु ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या ज्ञानाने तुमचं जीवन पहिलं काय झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे, सुजलम सुफलम झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. जर तुमच्या ज्ञानाने तुमचं जीवन उद्ध्वस्त आहे आणि तुम्हाला ते ज्ञान तुम्ही लोकांना देणार आहेत, बरं की नाही, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. लोका सांगे आणि आपण लोकांना ब्रह्मज्ञान सांगतोय. मग असंच होतं, आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण आपल्यालाच घरी अनुभव नाही हे काय नक्की. आणि त्याचा परिणाम असा होतो की जे ज्ञान तुमच्या कामाला येत नाही ते दुसऱ्याच्या पण कामाला येत नाही. तुमचा प्रभाव पडण्याच्या ऐवजी तुमचा दुष्प्रभाव पडतो. आणि आजकाल तुम्हाला अशा ज्ञानींची फार म्हणजे तुम्हाला संख्या बघायला मिळेल. पंडित भरपूर झालेत आजकाल. मोबाईल उचकला की पंडित, लहान पोरगंसुद्धा. तेव्हा मोठ्यांनी काय करायचं? मित्रांनो, एखाद्या विषयामधला प्रचंड तज्ज्ञ आणि एकदम प्रगाढ पंडित माणूस आणि छोटंसं मेमरी कार्ड त्याच्यापुढं त्याला फिकं करून टाकतं. आयुष्यपणाला लावल्यानंतर जेवढे मंत्र यंत्र तो पाठ करून ठेवतो आणि शिकतो ते एका छोट्याशा 100 रुपये 200 रुपयाच्या मेमरी कार्डमध्ये बसतं रे बाबा. एकदा असं झालं, एक ज्ञानी योगी होते आणि एक तांत्रिक होता.
तांत्रिक आणि योगी यांच्यामध्ये आमने सामने ते दोघं आले आणि स्पर्धा निर्माण झाली. आता प्रभाव कोणाचा पडणार गावावरती? साहजिकच लोकांना चमत्कार आवडतात. चमत्कार तिथे नमस्कार. तर चला म्हणे परीक्षा करायची. मग परीक्षा करण्यासाठी गावाजवळ मोठी नदी होती आणि पाहता पाहता तो तांत्रिक त्या पाण्यावर चालत पलीकडे गेला. खोल पाणी, त्या खोल नदीच्या पात्रामधून तो चालत चालत पाण्यावरून पलीकडे गेला आणि तिकडून परत पाठीमागे आला. तो जो नावाडी होता तिथं बसलेला तो पण पाहत राहिला. हा तर आपल्या पोटावर पाय द्यायला आला. साऱ्या गावाला जर ही विद्या शिकवली आपलं तर गेलं ना, धंदाच गेला. तिकडून आल्यानंतर सगळे गावकरी जमा झालेले नदीच्या तटावरती आणि त्या साधूंनी ते जे योगी होते ते योगी हसत राहिले गालातल्या गालात. तिकडून तांत्रिक आला आणि म्हटला, मी 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर ही सिद्धी प्राप्त केलेली आहे. योगी हसले. सगळ्या लोकांचं लक्ष त्या योग्यावर होतं. अरे, कारण प्रभाव कोणाचा पडला आता? तांत्रिकाचा प्रभाव होता. गावामध्ये तो असे वेगवेगळे प्रयोग करायचा, चमत्कार करायचा. ज्यावेळेस योगी उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, नाही तांत्रिक महाराज, तुम्ही 12 वर्ष जी साधना केली आणि जे काही तुम्ही सिद्धी प्राप्त केली ही 10 पैसे किमतीची पण नाही. त्याला राग आला प्रचंड. म्हणे कसं काय असं बोलता म्हणे तुम्ही? म्हणे हा जो नावाडी आहे ना, हा नावाडी पाण्याच्या पलीकडे माणसांना घेऊन जाण्याचे 10 पैसे घेतो. किती घेतो? 10 पैसे. म्हणजे तुमच्या या सिद्धीमुळे फक्त लोकांचे 10 पैसे वाचतील. परंतु ह्या जीवनाच्या भवसागराच्या पलीकडे, मृत्यूच्या पलीकडे आनंदाने कसं पोचायचं हे तुम्ही नाही सांगू शकत. आणि तुम्ही ते 10 रुपयामध्ये, 10 पैशामध्ये, शेकडो हजारो रुपयामध्ये सुद्धा ती सिद्धी प्राप्त करू शकत नाही. ती सिद्धी माझ्याकडे आहे. बोला काय महत्त्वाचं आहे? मित्रांनो, आपल्याला हे कळलं पाहिजे श्रेय काय आहे. योग्याकडं श्रेय होतं आणि त्या तांत्रिकाकडे प्रिय होतं. लोकांना आळस आहे, आपोआप पलीकडे गेलं पाहिजे. तुला जमिनीवर चालायची इच्छा नाही, चालला पाण्यावर चालायला. तू एवढी जमीन पडली आहे, डॉक्टर सांगता अरे हृदयासाठी चला. हृदय काय म्हणतं? तुम्ही माझ्यासाठी चला, मी तुमच्यासाठी चालेल म्हणतो ना हृदय असं. तरी पण हा अटॅक येईपर्यंत ऐकत नाही. त्याला अटॅक आणावा लागतो. तो म्हणतो पाय बरं का आता मी बंद पडल. नाही नाही चालतो चालतो, उद्यापासून चालतो. तरी मध्ये एजंट लागतो डॉक्टर नावाचा. डॉक्टर म्हणता तुम्ही नाही चालले तर हे चालायचं बंद होईल. ते असं वर खाली होतं आणि ते सरळ होईल. आहे की नाही? इकोकार्डिओग्राफ. म्हणजे माणसाचं असं आहे की जगामध्ये आपल्याला काय दाखवायचं? फक्त प्रभाव. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता? तुम्हाला जगामध्ये जर प्रभावीपणे काम करायचं आहे ना, संसाराबद्दल बोलता येते, तुम्हाला ह्या सांसारिक जगामध्ये जर प्रभावीपणे काम करायचं आहे, प्रत्येकाला करायचं आहे. कर्मचारी असो, अधिकारी असो, नेता असो, पुढारी असो, बिझनेसमॅन असो, शेतकरी असो, कोणी पण असो, प्रत्येकाला काय करायचं आहे? प्रभावीपणे काम करायचं आहे. त्याला प्रमोशन पाहिजे, त्याला मोठं व्हायचं आहे, उच्च पदावर जायचं आहे, कर्तृत्ववान व्हायचं आहे. मग सद्गुरू म्हणतात तिथं फक्त ज्ञानाचा उपयोग नाही. मग तिथं काय? आकलनाची स्पष्टता पाहिजे. तर हे काय प्रकार आहे? फार सोपं आहे. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे प्रज्ञा. ते ज्ञान वापरण्याची क्षमता म्हणजे मेधा. आणि ते ज्ञान नवनिर्मितीसाठी वापरता येणे म्हणजे प्रतिभा. तुम्हाला तुमच्या जर प्रतिभा निर्माण करण्यात आली, त्या ज्ञानाच्या मदतीने तुम्ही जर प्रतिभा निर्माण केली, तुमच्यामध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता निर्माण केली, तर मग मात्र तुमचं जीवन ह्या जगामध्ये प्रभावी ठरेल. बरोबर आहे? मी नेहमी म्हणत असतो ना, जिथं कमी तिथं आम्ही. जिथं कमी पडतं, जिथं कमतरता आहे
जिथं समस्या आहे ती समस्या कोणाच दूर करू शकत नाही, मग तिथं आम्ही येतो ती दूर करण्यासाठी. त्याच्यामुळे प्रभाव आहे. बरोबर आहे. आणि प्रभाव तुमचा जेव्हा पडतो, जेव्हा तुमचा स्वभाव जागृत होतो. आम्ही काय करतो, आमचा प्रभाव पाडण्यासाठी दुसऱ्याचा प्रभाव पाडून घेतो. आता मला सांगा, सूर्याचा प्रभाव पडला चंद्रावरती आणि चंद्राचा प्रभाव पडला कशावरती? पृथ्वीवरती. मग रात्रीच्या वेळी चंद्राचा जो प्रकाश आम्हाला दिसतो तो कोणाचा प्रभाव आहे? बरोबर आहे. तर सूर्याचा प्रभाव, त्याच्यापुढे चंद्राचा प्रभाव किती टक्के आहे? फक्त 6% आहे. किती? चंद्रावरून फक्त 6% प्रकाश काय होतो? परावर्तित होतो पृथ्वीवर. जर सूर्य उगवलाच नाही तर चंद्र पाहायला कोणीच राहणार नाही. हॅलो, कळतंय का? तो घरातला असो नाही तर बाहेरचा असो. बरोबर आहे. सूर्य मावळला कायमचा पण चंद्रसुद्धा पाहायला कोणी राहणार नाही. मुद्दा तो आहे. दुसऱ्याच्या प्रभावाने तुमचा प्रभाव पडू शकत नाही. हां, एकदा काय झालं, एका घरामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये एक स्त्री कामाला लागली, घरकामाला वगैरे लागली. पहिल्या दिवशी घरी आली आणि मोठमोठ्याने उड्या मारायला लागली, आनंदाने सांगायला लागली. घरातल्या सगळ्यांना कौतुकाने, चाळीतले सगळे लोक गोळा केले. सगळे काय रे म्हणे मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. सगळ्यांनी कौतुकाने विचारलं काय बोलले? ते म्हणले बाजूला व्हा. मी झाडत होते, ते म्हटले बाजूला व्हा. मित्रांनो, कोणाला कशाचा प्रभाव पडेल आणि कोणाला कशाचा प्रभाव पडेल हे सांगू शकत नाही. मग मुद्दा असा आहे का तुम्ही कशाचा प्रभाव पाडून घेता हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुमचं आकलन स्पष्ट होईल. तिचं जर आकलन, जर त्या स्त्रीचं जर आकलन जर स्पष्ट असतं तर ती काय म्हटली असती की आपण त्यांना आपल्या रस्त्यामधला काय वाटतो? अडथळा वाटतो. म्हणजे आपली ही किंमत आहे. मग आपण आपली किंमत काय केली पाहिजे? आपल्या कर्तृत्वाने वाढवली पाहिजे आणि एक दिवस त्यांनी आपला आदर केला पाहिजे. हे झालं आकलन. आकलनामध्ये स्पष्टता पाहिजे. कुठलीही गोष्ट जाणून घेणे याला काय म्हणायचं? आकलन. बरोबर आहे. कुठलेही काम कोणी पण करू शकतो, लक्षात घ्या. आकलनातून करणे ही भाग वेगळा. कोणत्याही व्यक्तीला आपण समजा एखादा चित्र काढतो, चित्र तर सगळेच काढतात. तुमच्यापैकी कोण असा आहे ज्याने चित्र नाही काढलं? हॅलो, सांगा ना. वर 8 काढला, त्याच्या खाली 6 काढला, झाला माणूस तयार. वर 0 काढला, त्याच्या खाली अधिकचं चिन्ह काढलं आणि दोन्ही बाजूने उभ्या रेषा दिल्या. म्हणजे याला चित्रकला म्हणतात का? नाही. चित्रकलेचं आकलन पाहिजे. बरोबर आहे. आम्ही पण गणपतीच्या मूर्त्या बनवल्या लहानपणी. हॅलो, बनवल्या की नाही? पण आमच्या मूर्त्या कोणी स्थापनेसाठी नाही वापरल्या. आमच्या घरातल्यांनी सुद्धा त्या बाजूला ठेवल्या. हे खरं आहे खोटं आहे? कारण का? त्या कलेचं आकलन नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जर आकलन प्राप्त झालं तर त्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि तुमच्यामध्ये प्रतिभा निर्माण होते आणि तुमचा प्रभाव पडतो. मग तुम्हाला जर तुमचा प्रभाव पाडायचा असेल ना तर सर्वात सोपा मार्ग आहे तुमचं आकलन स्पष्ट करा. आकलन म्हणजे काय हो? तुम्ही जे काही बघता ते त्रयस्थपणे, निरपेक्षपणे, 100% पूर्णपणे केंद्रित होऊन पहा. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. कधी कधी आपण काहीतरी करत असतो ना, आपल्या पुढून एक जण काहीतरी वस्तू पण घेऊन जातो, आपल्याला माहीत पण नाही राहत. मी गमतीने नेहमी सांगत असतो, एकदा एक चिंतामणी चिंता करत बसले होते आणि तेवढ्यामध्ये तिथे एक घोडेस्वार आला आणि त्यांनी सांगितलं की हो चिंतामणी काय करता? तो म्हणे मी हा विचार करतो की जर पेस्टमधले ट्यूब जर दाबली तर पेस्ट बाहेर येते, सोडल्यावर परत मध्ये का जात नाही. ते म्हणे इथं घोडा बांधतो, लक्ष ठेवा, तुमचा विचार बी चालू द्या आणि इथं पण लक्ष द्या. तो म्हणे हो ठेवतो. घोडा बांधला, हे निघून गेले. काही वेळाने घोडेस्वार आले, चिंतामणी बसलेली चिंता करत.
चिंतन करत बसलेले. म्हणे अहो चिंतामणी काय विचार करता? तो म्हणे मी हा विचार करतो, खिळा ठोकल्यावर आतमध्ये जातो, परत हातोडी मागं घेतल्यावर मागं का बरं येत नाही? हो का म्हणे? हो म्हणे. अहो पण हे तुमचं चिंतन ठीक आहे, हा घोडा कुठे म्हणे माझा? तो म्हणे हो मी आता त्याचंच चिंतन करतोय म्हणे. हां असं आहे. असे ज्ञानी तुम्हाला काही उपयोगाचे नाही. त्याच्यामुळे तुमचं आकलन जे आहे, तुमच्या समोर जे घडतं आहे त्यात तुम्ही सहभागी पाहिजे. तुम्ही इथंच असले पाहिजे आणि इथं असून तुम्ही त्या ठिकाणी केंद्रित असले पाहिजे. तुमच्या आतमध्ये जर तुमचा डेटा एवढा पूर्ण आहे की तुमच्या कॅमेऱ्यामधून फोटो निघू शकतो पण तो स्टोअर नाही होऊ शकत. असं झालं, एवढं साठवून ठेवलं तुम्ही कचरा आतमध्ये. पूर्वीच्या काळी कॅमेरा असायचे, त्याच्यामध्ये रील असायचं, बरोबर आहे. तुम्ही एका फ्रेमवरती एकच फोटो काढू शकत होते. तुम्ही दुसरा फोटो जर काढायला गेला तर मागचा पण खराब होत होता. हॅलो, असंच आहे, लक्षात घ्या. आपण काय करतो, ओव्हरलॅपिंग करतो. म्हणजे आता जो विचार डोक्यात चालला आहे, डोळ्यासमोर वेगळं काहीतरी आहे आणि डोक्यात विचार वेगळे चालू आहे. हे नेहमी चाललं आहे माणसाच्या बाबतीमध्ये. तो जिथं आहे तिथं कधीच नसतो. हां, तो मन त्याचं सतत सैरभैर असतं. डोक्यात सतत काय चालू असतात? विचार चालू असतात. काय कल्याण केलं होतं या विचारांनी तुमचं? हॅलो, तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का, सर माझ्या डोक्यातल्या विचारांनी माझं कल्याण केलं? हां, तुम्हाला बरबाद केलं असेल, कल्याण नाही करू शकत. पण जी गोष्ट तुम्हाला बरबाद करते ती गोष्टी तुम्ही आसरा का घेता? त्याचं कारण अज्ञान, बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला ज्ञान देता की तुम्ही जीवनामध्ये आकलनाला महत्त्व द्या. आकलनाची स्पष्टता महत्त्वाची आहे. सूर्य उगवताना त्याचा रंग पिवळा असतो, सोनेरी असतो. हे तुम्ही ऐकलेलं आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे. पण तुम्ही प्रत्यक्ष पाहताय ना, तेव्हा सुद्धा लोक व्हिडिओ काढतात आणि आनंद घे ना. लोक कुठं जरी गेले ना बाहेर, ते पहिले काय काढतात? व्हिडिओ. मग त्याचा जो आनंद आहे तो आनंद ते घेत नाही, कारण आकलनच प्राप्त होत नाही. व्हिडिओ तर यूट्यूबवर लाखो आहेत ना, मग तुम्ही पण अजूनही का काढू राहिले? नाही मी काढला. मग तू काढल्याने काही सूर्याचा रंग पिवळाचा लाल होणार आहे का? हा, होणार आहे? नाही. आकलन फार महत्त्वाचं. तुम्ही जिथं आहेत तिथं राहा, जे काही घडते त्यात सहभागी व्हा आणि पूर्णपणे डुबून जा. तुम्हाला त्या गोष्टीचं काय मिळेल? आकलन मिळेल. एखादा व्यक्ती नवीन भेटला, त्याच्याबरोबर समरस होऊन जा. कुठल्याही प्रकारची पूर्वग्रह तयार करू नका. तो जसा आहे तसा त्याला स्वीकारा आणि अनुभव घ्या त्याचा. त्याला अनुभवातून जाऊ द्या तुमच्या. जेव्हा तो तुमच्या अनुभवातून जाईल, आपोआप तुम्हाला काय होईल? त्याचं आकलन व्हायला लागेल. तो कोणालाच नाही कळला पण तुम्हाला कळेल. परिस्थिती कोणालाच नाही कळणार, तुम्हाला कळेल. काम कोणालाच नाही कळलं, तुम्हाला कळेल. तुम्ही नंतर आले तरी पण मागच्यांपेक्षा प्रभावीपणे काम करता. याचं कारण काय? तुमच्या आकलनामध्ये काय स्पष्टता आहे. तुम्ही मागच्या फ्रेम इकडे घेऊन आलेले नाही. मागच्या जॉबच्या किंवा मागच्या कामांच्या किंवा मागच्या जीवनातील अनुभवांच्या फ्रेम तुम्ही साफ केल्या पाहिजे. सगळं कंट्रोल अँड अल्टर अँड डिलीट. परत रिपोर्ट नाही आलं पाहिजे ते रिसायकलिंग बिनमध्ये, तिथे पण नाही ठेवायचं. असं जीवन जर तुम्ही जगलात तर तुमच्या जीवनामध्ये खरंच स्पष्टता येईल, बरोबर आहे. तुम्ही पहिलं जे लिहिलं आहे, ऑलरेडी लिहिलं आहे तुमच्या वहीमध्ये, त्याच्यावर परत दुसऱ्यांदा लिहा बरं. त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? खिचडी म्हणतो. काय म्हणतो? तसं माणसाचं आयुष्य काय आहे सध्या? हां, डोक्यात पण खिचडीच आहे. एक म्हणतं अरे हे चांगलं आहे, तेच दुसऱ्यांदा परत भावना म्हणते नाही नाही अरे हे चांगलं नाही आहे. हां, ते आमच्याने माहिती काय सांगितलं होतं, तुझ्या लक्षात आहे का? हां, म्हणजे एकाच गोष्टीबद्दल आमची काय दोलायमान परिस्थिती, द्विधा अवस्था आहे, डायलेमामध्ये आम्ही काय. मग तुमची अवस्था जरा संघासारखी होती. याची जरा संघ केलेली होती. जरा म्हणजे शरीर, बरोबर आहे. तुम्हाला माहिती जरा संघाबरोबर किती लढाई खेळली तरी पण तो मरत नव्हता. शेवटी जे दोन तुकडे केले दोन्ही बाजूला फेकले तेव्हा तो मेला, नाही तर मरत नव्हता. जरा संघ होता, त्याचे दोन शरीरे एकत्र केलेले होते म्हणून तो मरतच नव्हता. तसं हे मन आहे, हे तुमचं त्या जरासंघाचं प्रतीक आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला पिरी येतं पिकावर, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. ते हेच मन आहे. तुम्ही किती पण हाकला ते तिथंच येतं परत. तुम्ही हाकलू नका, ते शांत बसतं. हां, लहान मुलांसारखं असतं मन, त्या जरासंघासारखं असतं. फार हट्टी असतं, मरेल पण तिथंच जाईल.
म्हणून तुमच्या आत्म्याला म्हणजे श्रीकृष्णाला जरासंध कायम आव्हान करतो. मन कायम आव्हान करतं, तू कुठे आहे, मीच मालक आहे. तू कसला मालक, हे शरीर आणि मी मालक आहे जीवनाचा. म्हणून इथं प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला खरोखर प्रभावी जीवन जगायचं असेल, सर्वांनी आकलनाची स्पष्टता आणण्यासाठी मन बाजूला सारलं पाहिजे. आणि मन बाजूला सारण्यासाठी विचार थांबले पाहिजे. आणि विचार थांबवण्यासाठी आपण कशात तरी गुंतलं पाहिजे. आणि तुम्हाला मन कधी गुंतून देणार नाही. ते मधीच काहीतरी आठवण आणेल, हां, मधीच पाहुण्याला फोन करायला लावेल, काही कारण नाही. बरं आहे का, त्यांचं बरंच आहे ना, म्हणून तर फोन नाही करते तुम्हाला. तुम्ही फोन करून त्यांना काय अडचणीत आणता. ते मोटरसायकल तरी याचा फोन आला आणि पडला ते खाली. कशाला करतो तू फोन. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या मनाच्या मागे खेळ खेळत राहतो आणि आपलं जीवन आणखीन अडचणीचं करत राहतो. आपल्या आकलनाची स्पष्टता मनाच्या पलीकडे आहे, ती शोधा. तुमचा आपोआप तुमचा आणि तुमच्या कामाचा जगामध्ये प्रभाव पडेल. धन्यवाद.